नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त रव्यापासून असा नाश्ता बघणार आहोत आणि भरपूर भाज्या घालून करणार आहोत. अगदी पौष्टिक आणि अगदी पचायला हलका फुलका. तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा हा पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता आणि मुलांना तर कळणार सुद्धा नाही याच्यामध्ये एवढ्या भाज्या घातलेल्या आहेत. तर त्यासाठी इथे मी आपल्याला प्रमाण एकाच वाटीनुसार किंवा कपानुसार घ्यायचं आहे. तर इथे 2 वाट्या मी इथे पाणी घातलेलं आहे पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये मी लाल मिरची कुटून घातलेली आहे आणि थोडंसं 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घातलेलं आहे. तर आता आपण काय करायचं, मी त्याच वाटीने 1 वाटीभर रवा घेतलेला आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने थोडा असं आपल्याला हा रवा टाकून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याचा घट्टसर गोळा होईपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. गॅस अगदी कमीच ठेवायचा आहे आणि नंतर आपल्याला हे एका परातीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं थंड करायचं. हाताला आपल्याला सोसवायला झालं की त्यावेळेस आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि याचा छान असा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. अगदी कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार होतो. तर तुम्ही हा पदार्थ नक्की बनवून बघा. तर छान मळून झाल्यानंतर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने याला एक पेढ्याचा शेप देऊन द्यायचा आहे. तर तुम्हाला जसा आवडेल त्या आकाराचा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता. अगदी मुलांच्या डब्याला सुद्धा तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. तर बघू शकता मी सर्व जे आपला नाश्ता आहे का तो बनवून घेतलेला आहे. तर आता त्याची फोडणी करायची आहे. तर कढईमध्ये 1 चमचाभर तेल घातलेलं आहे. आता त्यामध्येच इथे मी जिरे मोहरी घातलेली आहे. जिरे मोहरी तडतडल्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो घातलेला आहे. कांदा छान परतल्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि थोडे 4-5 लसणाच्या पाकळ्या त्या पण चिरून त्याच्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला इथे काही भाज्या घालायच्या आहेत. तर टोमॅटो घालायचं. मी इथे कोबी घातलेला आहे आणि गाजर पण बारीक चिरून घातलेले. आता त्यामध्येच मी इथे अर्धी वाटी मटारसुद्धा घातलेले आहेत. सध्या मटारचं सीझन आहे त्यामुळे हे मटार तुम्ही नक्की घाला. आता थंडीच्या दिवसामध्ये भाज्या भरपूर मिळतात. तर तुम्ही अशा भरपूर भाज्या घालून हा पदार्थ नक्की करून बघा. तर आता सर्व भाज्या आपल्याला परतवून घ्यायच्या आहेत. भाज्या परतल्यानंतर इथे सुके मसाले घालायचे. तर इथे मी लाल तिखट 1 चमचाभर, पाव टीस्पून मी इथे हळद पावडर घातलेला आहे आणि 1 चमचाभर मी इथे मॅगी मसाला घातलेला आहे. तर तुम्ही त्याऐवजी पावभाजी मसाला किंवा पिझ्झा पास्ता मसाला तुम्हाला जो आवडेल तो फ्लेवर तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आणि अर्धा चमचा धने पावडर घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला होता त्याच वाटीने 3 वाट्या पाणी घातलेलं आहे. तर आता आपल्याला हे छान पाणी उकळून घ्यायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची. पाण्यापुरतं चवीपुरतं मीठ घालायचं आणि आपण जो पदार्थ तयार करून ठेवलेला आहे का तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याला छान असं हे शिजल्यानंतर अगदी आपले हा जो नाश्ता आहे का दुप्पट होतो. तर याला आपल्याला एक 5 ते 10 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मी एक 7 मिनिटं हा नाश्ता शिजवून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आपण जेवढा टाकला का त्याच्यापेक्षा दुप्पटच झालेला आहे. आता आपला हा एका ताटामध्ये काढून घेऊयात. बघू शकता मस्त रंग आलेला आहे आणि अगदी भरपूर भाज्यांनी परिपूर्ण असा हा नाश्ता तयार झालेला आहे. नक्की करून बघा. रात्रीच्या जेवणाला काय करावंसं कंटाळा येत असेल तर हा पदार्थ सोपा आणि एकदम 10 मिनिटात होणारा करून बघा. असा नाश्ता केला तर घरच्यांना तर अगदी आवडेलच, पण मुलांना सुद्धा हा नाश्ता खूप आवडेल आणि मी तर हा आठवड्यातून 2 वेळेस नक्कीच बनवते. असा हा पौष्टिक आणि एकदम चविष्ट असा हा नाश्ता तयार होतो. रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा तुम्ही हा बनवून खाऊ शकता. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोण्या राज्यातून बघता, कुठून पाहता, कोण्या शहरातून पाहता ते पण मला नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर भेटूयात नवीन रेसिपीमध्ये. धन्यवाद.